नमस्कार मंडळी, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे ती खूपच वेगळी आहे. तर कदाचित आधी कधी तुम्हीही बनवलेली नसेल किंवा खाल्ली नसेल. खूपच स्वादिष्ट होते ही रेसिपी. तर तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी बनवू शकता. तर अगदी सोपा आणि सहज मार्ग मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच चवदार आणि टेस्टी अशी रेसिपी मिळेल. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाही आवडणारी आहे आणि आजपासून तुमचीही आवडती होईल. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजच्या या रेसिपीला. तर सगळ्यात आधी या रेसिपीला मी ते 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मी ते शेंगदाण्याची साले काढलेली नाही आहेत. तर सर्वात आधी आता आपल्याला या शेंगदाण्याची जी साले आहेत ती सगळी व्यवस्थित काढून घ्यायची आहेत. आणि जर तुम्ही मंडळी इथे कच्च्या शेंगदाण्याचा वापर करत असाल तर त्या दाण्यांचा जो वरचा साल असतो तो निघत नाही. मग त्यासाठी तुम्ही हे जे शेंगदाणे आहेत ते थोडेसे शेकून घ्या, कारण शेंगदाणे थोडेसे शेकल्यामुळे त्यावरील जी साल असते ती चांगल्या पद्धतीने निघून जाते. तर आता इथे आपल्याला शेंगदाण्याचा वापर याची सगळी साले काढूनच करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते थोडेसे कुटून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे एकदम बारीक नाही करायचे आहेत. तर एक शेंगदाण्यामध्ये आपल्याला फक्त 2 या 3 तुकडेच करायचे आहेत. तर हे जे शेंगदाणे आहेत ते मिक्सर जारमध्ये अजिबात पिसू नका, कारण मिक्सरमध्ये पिसल्यामुळे ते अगदी बारीक पावडर होऊन थोडंसं जाडसर होतं आणि त्याची आपल्याला इथे काहीही गरज नाही. तर मी ते शेंगदाण्याचे दाणे कुटण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याने मी इथे जे शेंगदाण्याचे दाणे आहेत ते कुटत आहेत. तर अशा पद्धतीने कुटल्यामुळे हे जे शेंगदाण्याचे दाणे आहेत ते व्यवस्थित असे बारीक होतात आणि एकदम पावडर पण त्याची बनत नाही. तर बाउलनं कुटून आपल्याला या शेंगदाण्याचे फक्त 3 या 4 तुकडेच करायचे आहेत. तर त्याहून जास्त कुटायचं नाही आहे. त्यासाठी मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे. असंच थोडंसं खडबडीत आपल्याला कुटायचं आहे, जास्त कुटायची गरज नाही आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर मी ते शेंगदाण्याचे दाणे व्यवस्थित कुटून घेतलेले आहेत. ते शेंगदाण्यामध्ये फक्त 3 या 4च तुकडे झालेले आहेत. तर त्याची एकदम बारीक पावडर नाही झालेली आहे. मग आता ही रेसिपी बनवायला आता आपण गॅसकडे वळूया. तर त्यासाठी आपल्याला गॅसवरती सर्वात आधी एक पॅन नाही तर कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी पण वापरायचं आहे. तर मी ते अर्धा कप पाणी घातलेलं आहे. तर 1 कप दूध आणि त्याच्या अर्ध्या पटीने इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. तर असं केल्याने तर ही रेसिपी जी आहे ती खूपच छान तयार होईल. त्यानंतर यामध्ये गोडासाठी आपल्याला साखर वापरायची आहे. तर मी इथे मोठी साखर घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे साखरेचा वापर केलेला आहे. तर हवं असल्यास तुम्ही इथे साखरेचा वापर आपल्या चवीनुसार कमी या जास्त पण करू शकता. तर आता आपल्याला हे जे दूध आणि साखर आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं असल्यास तुम्ही इथे साखरेची पावडर पण वापरू शकता. आता दुधाला उकळीपर्यंत आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यमच ठेवायची आहे. तर मध्यम फ्लेमवरतीच आपल्याला ही जी रेसिपी आहे ती पूर्ण करायची आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे ड्राय कोकोनट पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे ही कोकोनटची पावडर आहे ती कमी जास्त पण करू शकता. आता त्यानंतर यामध्ये जे आपण दाणे कुटून ठेवलेले होते ते 2 चमचे घालायचे आहेत. तर हे दाणे पण हवं असल्यास तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी या जास्त पण करू शकता आणि मी ते दाण्याच्या कुटाचा वापर केलेला आहे. तर हवं असल्यास तुम्ही इथे ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता. तर जसे तुम्ही याच्यामध्ये बारीक कुटलेला बदाम घालू शकता या पिस्ता पण घालू शकता, नाहीतर तुम्ही इथे काजूचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी या रेसिपीला जस्ट कलर येण्यासाठी इथे पाव चमचा केसरी फूड कलर वापरलेला आहे. तर हे ऑप्शनल आहे. तर हवं असल्यास तुम्ही इथे कलर वापरू शकता, नाहीतर बिना कलरची पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आणि असं नाही की तुम्ही याच्यामध्ये फक्त केसरी फूड कलरच वापरू शकता. तर आवडीप्रमाणे इथे तुम्ही दुसरा कोणताही कलर घालू शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य मिक्स करायचे आहेत. तर ही जी सगळी प्रोसेस आहे आपल्याला मीडियम आचेवरतीच करायची आहे, कारण हाय फ्लेमवरती केल्यास आपलं कढईमधील जे दूध आहे ते चिटकू शकतं. त्यामुळे संपूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम आचेवरतीच करायची आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. त्यामुळे त्याचा टेक्स्चर जो खूप छान येतो आणि जेव्हा आपण काही गोड बनवतो तेव्हा थोडंसं मीठ घातलं की चव अजून छान होते. आणि आपण याच्यामध्ये कोकोनटची पावडर पण वापरलेली आहे. त्यामुळे या रेसिपीचा स्वादच खूपच छान आणि वेगळा येईल.
कारण टेस्टमध्ये बराच फरक दिसेल आणि या रेसिपीची चवही वाढेल. तर सगळे साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला या दुधाला उकळी देऊ यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे. आता या दुधाला लो मीडियम आचेवर व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. कारण मंडळी, जेव्हा आपलं जे दूध आहे व्यवस्थित उकळून तयार होईल तेव्हा परफेक्ट होतं. आणि 4 ते 5 मिनिटांनी आपल्याला याच्यात 2 चमचे मैदा घालायचा आहे. तर हो मंडळी, हवं असल्यास तुम्ही इथे मैद्याच्या जागी गहू पिठापासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. पण मी हे मैद्यापासून बनवत आहे आणि हवं असल्यास तुम्ही ही रेसिपी रव्याने सुद्धा बनवू शकता. तर अगदी जबरदस्त पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होते. तर आता आपण इथे 2 चमचे मैदा घातलेला आहे. त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर डोच्या स्वरूपात हे जे मिश्रण आहे ते तयार होईल. आणि आता हा जो मैदा आहे तो आपल्याला परत 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कारण मैद्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि मैदा जो आहे तो पण व्यवस्थित शिजेल. तर त्यासाठी आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि फक्त 2 या 3 मिनिटांपर्यंत या मैद्याला आता वाफ देऊ यायचं आहे. तर आता इथे 2-3 मिनिट झालेले आहे आणि या मैद्याला आता व्यवस्थित वाफ आलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये नाही तर प्लेटमध्ये काढायचं आहे. मग या मिश्रणामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. कारण हाताने हे जे मिश्रण आहे ते बिलकुलही चिकटणार नाही. आणि हे जे तूप आहे ते हे मिश्रण थोडं थंड झाल्यावरच टाका. कारण गरम असताना हात लावला तर हात जळू शकतो. जर तुम्ही हा सगळा प्रोसेस व्यवस्थित पाहिला असेल तर तुमचा हा जो डो आहे तो योग्य पद्धतीने तयार होईल. आणि समजा अगर दूध याच्यामध्ये जास्त झालं असेल आणि हे मिश्रण थोडंसं सैल होत असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये थोडासा मैदा पण घालू शकता आणि आपला हा जो डो आहे तो छान तयार होईल. तर ते खरंच हे बिस्किटच म्हणायला हवे. तर हवे असल्यास तुम्ही यांना नाश्ता पण म्हणू शकता. तर जो तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही या रेसिपीला देऊ शकता. तर आता आपल्याला याचे छोट्या छोट्या आकाराचे अशा पद्धतीने बॉल तयार करायचे आहे. आणि आता हा जो बॉल आहे तो आपल्याला थोडासा हाताने प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे बॉल आहे ते दाण्याच्या कुटामध्ये अशा पद्धतीने डीप करायचे आहे. तर एका बाजूने यांना व्यवस्थित आपल्याला हे जे दाण्याचं कूट आहे ते लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही हवं असल्यास इथे बदाम पावडर नाही तर काजूची पावडर पण वापरू शकता. तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे जे बॉल आहेत ते बनवून डीप करायचे आहेत आणि एका बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे जे सगळे बिस्किट आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आणि या दाण्याच्या कुटामध्ये डीप करून तयार करून घ्यायचे आहेत. तर मंडळी, आता आपण पुढच्या प्रोसेससाठी जाऊया. तर त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यासाठी आपल्याला गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि यावरती मी चमच्यानी तूप घातलेलं आहे. तर हवं असल्यास तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता. तर थोडंसं तूप गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे जे बिस्किट आहेत ते या तुपामध्ये घालायचे आहेत. आणि आता हे जे बिस्किट आहेत ते आपल्याला या तुपामध्ये 1-2 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे आहेत. कारण आपण हा जो मैदा आहे तो आधीच शिजवून घेतलेला आहे. तर असंही खाऊ शकता, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही आणि या बिस्किटांचा जो टेस्ट आहे तो पण भारी येईल. आणि अगर आपण हे जे बिस्किट आहेत ते थोडेसे तुपामध्ये भाजून घेतले तर त्याची चव जी आहे ती दुगणी होईल. आणि आता हे बिस्किट आपल्याला चमच्याने थोडेसे प्रेस करायचे आहेत जेणेकरून हे जे आहेत ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकले जातील. तर एका बाजूनी हे जे बिस्किट आहेत ते शेकल्यानंतर आता हे बिस्किट जे आहेत ते आपल्याला चमच्याने पलटवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण 2-3 मिनिटांपर्यंत मीडियम आचेवरती शेकून घ्यायचे आहेत. बिस्किटांना आपल्याला अजिबात फ्राय नाही करायचं आहे, तर फक्त तुपावरती शेकूनच घ्यायचं आहे. तर हवं असल्यास तुम्ही हे जे बिस्किट आहेत ते ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता, नाहीतर तुम्ही हे कढईमध्ये सुद्धा तेल घालून बनवू शकता. तर त्यांना तुम्ही फ्राय पण करू शकता. तर तुम्हाला हे जे बिस्किट आहेत ते कोणत्या पद्धतीने बनवायला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. तर कोणत्याही पद्धतीने बनवाल तर हे जे बिस्किट आहेत ते बेस्टच होतील. एकदा मी हे बिस्किट घरी बनवून ट्राय केलेले आहेत, तर माझ्या मुलांना हे जे बिस्किट आहेत ते फारच आवडलेले आहेत. तर त्यासाठी मी हे परत एकदा बनवत आहे आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद.
तर अशाच मस्त मस्त रेसिपी बनवत राहा, खात राहा आणि लाईफ मस्त एन्जॉय करा.